राज्यात नगर परिषद निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाचा जोरदार प्रचार सुरू आहे। भंडारा जिल्ह्यातही 4 नगर परिषदांसाठी निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। मात्र तुमसर नगर परिषदेमध्ये मतदानाला अवघा एकच आठवडा शिल्लक असताना बंडखोरी पाहायला मिळते। काय घडतंय तुमसरमध्ये पाहूयात लोकशाही मराठीच्या या निवडणूक विशेष रिपोर्टमध्ये। तुमसर नगर परिषदेत बंडखोरीचं ग्रहण। राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ताटातूट। भाजप निष्ठावंतांना डावलत असल्याचा आरोप। भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाची नगर परिषद म्हणून तुमसर नगर परिषद ओळखली जाते। तुमसर नगर परिषदेत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, तर या ठिकाणी बंडखोरी देखील पाहायला मिळते। भाजपनं आश्वासन देऊन देखील आशिष कुकडे यांना तिकीट दिली नाही, म्हणून बंडखोरी करत कुकडे मैदानात उतरले। भाजप निष्ठावंतांना डावलते, पक्षाकडे तिकीट मागितली तर पैसा विचारला जातो असा आरोप माजी आमदारांनी केला। दुसरीकडे भाजपनं माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे पक्ष एकजुटीनं काम करतोय, विजय आपलाच होईल असा ठाम विश्वास प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केला आहे। मला तिकीट नसते दिली तरी चाललं असेल, पण दुसऱ्या कोणाला दिली असती तरी मी पक्षातून काही बंडखोरी केली नसती। माझ्या मनात होतं की कोणतरी नवीन माणसाला चान्स मिळायला पाहिजे। सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता माझ्या पाठीशी उभी आहे, त्याच बळावर मी या निवडणूक लढण्याचा निर्धार घेतला। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम या तुमसर शहरामध्ये करणार आणि चांगला विकास करणार। भारतीय जनता पार्टी सक्षम उमेदवार आणि ताकदवार उमेदवार पाहते की ज्यांनी कामं केलेलं आहे, पक्षामध्ये निरंतर काम करतो आहे आणि जो निवडून येईल अशाच माणसाला भारतीय जनता पार्टी तिकीट देतो। कुठेतरी पैशाचा व्यवहार आणि सगळ्या गोष्टी या पक्षामध्ये मला तरी वाटत नाही। मी 1995 पासून जुडलेला भारतीय जनता पार्टीशी की अशा प्रकारचा कुठेतरी व्यवहार झाला असेल। मी आजपर्यंत तेली समाजा नेत्यांनी काम केलेलं आहे, पण ही जी प्रतिमा माझी उठावणार की नाही, खऱ्या अर्थाने माझा पूर्णपणे अपमान करण्याचे काम केल्यामुळे मला नाही जर तर माझ्या पुतण्या आशिष कुकडे यांना अपक्ष उभा करण्याचा निर्णय घ्यावा लागला। तर इकडे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी पाहायला मिळते। माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोर यांना तिकीट दिल्यानं सागर गभणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। बंडखोरी थांबवण्यासाठी स्वतः प्रफुल्ल पटेल तुमसरमध्ये येऊन बंडखोरी थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न करतायत, पण बंडखोरी काही थांबत नाहीये। त्यामुळे या निवडणुकीमध्ये बंडखोरीचा फटका भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा बसण्याची शक्यता आहे। तर बंडखोरीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं राष्ट्रवादीच्या वतीनं सांगितलं जात आहे। 2-3 काही उमेदवार होते, त्यांना असं वाटत होतं की नगराध्यक्षाची उमेदवारी त्यांना भेटे आणि जेव्हा उमेदवारी नगराध्यक्षाची माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून मला भेटली तर कुठेतरी बंडचा पुकार आला होता। पण माननीय आमचे आमदार राजूजी कारेमोरे, माननीय प्रफुल्लभाईजी पटेल, राजेंद्रजी जैन यांनी ही बंडखोरीला कुठेतरी थांबवण्यात आली आणि आज पक्षात कुठल्याही प्रकारची बंडखोरी राष्ट्रवादी पक्षामध्ये दिसत नाही आणि सन्माननीय आमदार राजूजी कारेमोरे हे आमच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे आहेत। तुमसर नगर परिषदेत भाजप राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली, त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदार पक्षांच्या उमेदवारांना मतदान करतात की बंडखोरांना तारतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सरवर शेख, लोकशाही मराठी, तुमसर, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।